राजवाडी आयुपण द्यावया आरती मंगळागौरी. मंगल गौरी मंगल माते वंदन करीतो तुला. फुगड्यांनी सुरुवात करू आपण मंगळागौर जागरणाला. चहा गौरी चहा मैत्रिणी मैत्रिणीची फुगडी पहा गावात पहा गौरीचा कंबर फुगडी काय जागा द्या तुम्ही जागा द्या. कंबर फुगडी कपड्याची बाई कपड्याची कपडेला घातला पेढा आपण लावू पेढा तुम्ही मात्र तांदूळ चढा. सडू बाई सडू तांदूळ सडू एवढे तांदूळ कशाला पाहुणे आले जेवायला. दंड फुगडी दंडाची बाई माटी पेडाची जन्मामध्ये जाईल फुलबा फुगडी घेऊन येईल ग. बरोबर आहे अगदी बरोबर आहे हा. वेगळी फुगडी आहे दंड फुगडी दंडाची दंड फुगडी दंडाची आवडी आहे जन्माची. एवढं एवढं काय पाठ पाठावर काय गणपती पार्वती पार्वतीनाचाय पुड्या तुझ्या अंगावर पुड्या. फुलात फुलबाई कमळाचं कमळाचं श्री विष्णूला पाहायचं बाई पाहायचं बाई पाहायचं. अडवळ घुम खेळा तुम्ही. अडवळ घुम पडवळ घुम अडवळ घुम पडवळ घुम पडवळच्या वेलीवर पायकस देऊ काल्याच्या वेलीवर पायकस देऊ नागरीच्या वेलीवर पायकस देऊ उठवर जागरण पायकस देऊ अडवळ घुम पडवळ घुम तुझी वार घुम शिवपुरी घुम. हे वा शिवाला चला आहे गाणे शिवानी शिवपुरी शिवानी शिवपुरी केतकी रानफुली कुमारी कुंभोरी घुम घुम घुम. शिवानी शिवपुरी पापोटेतून निघतरी शिवानी शिवपुरी पापोटेतून निघतरी. पापोटे मला पापोटे चला चला लवकर पापोट आगोटा पापोटा आगोटा पापोटा खाली म्हणते टिंगोटा माझ्या गाईन म्हणते लाल साडी बेसील म्हणते आगोटा पापोटा आगोटा पापोटा डोका तू किसाता किस बाई किस डोका किस डोक्याची गोड लागते गोड आणि किस बाई किस डोक्याला पाणी घाल घाल आणि बेटी लांब लांब किस बाई किस डोका किस किस डोका किस इंडिया मोडपोरी मोडपोरी इंडिया मोडपोरी दिंड्याची लांब दोरी दिंड्या मोडपोरी दिंड्याची लांब दोरी मागा जोडपोरी माग्याला पीक भारी दिंड्या मोडपोरी तिखट मीठ आणतो घरी तिखट मीठ आणतो घरी. तिखट मीठ मसाला तिखट मीठ मसाला पोटे पोटे कशाला आजवार सोमवार शंकराला नमस्कार आजवार मंगळवार देवीला नमस्कार. तिखट मीठ मसाला पोटे पोटे कशाला हटुश बांधू खेळायला. हटुश बांधबाई हटुश हटुश बांधबाई हटुश कोणकडे घालू पण हटुश सगळ्या वादी सटुश देवाला नमस्कार हटुश. हे गौरी ये महाराणी ये आलीच ये लवकर ये हळद लावू दे कुंकू लावू दे जेवायला वाढते. हे गौरी ये हटुश बांधबाई हटुश काकाचा डेरा करुश. काकड्याच्या डेअरीचा आहे मग कुठल्या डेअरीचा आहे चालेल कुठल्या करू कसे शाळाला लोटे गाणं झालं सरासरा सोमू गोमूला केला द्या. सोमू गोमू सोमू गोमू सोमू जाणारा सगळे सुनेला साया सोमू गोमू सोमू काकिरडा पांडुडा काकिरडा पांडुडा
पालखी साळुंकी तुझी माझी पालखी रामाची जानकी पगड खूबाई पगड खूप गेले होते राना विसरले पाना पगड खूबाई पगड खूप गेले होते विहिरी विसरले चोरी पगड खूबाई पगड खूप पगड खूबाई पगड खूप पगड खूबाई पगड खूप हे आता गोपी 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 इकडे इकडे गोपिणो बाई गोपिणो गोपिणो बाई गोपिणो अर्ध्या रात्री गोपिणो जय मागारे पोटाला करे जाकाई त्याची मागारे करे फेरी तळेली घ्या गेली किड्या मराठी आदत नाही गोपिणो बाई गोपिणो साकडा हे मा आपण खेळू पागडी मा खणखण तुगडी मनमन माती देऊळ कसलं चांदण्या रात्रीचे माणिक मोती घाल घाल घबराई आपल्या नाकी खणखण तुगडी आता पुढचा खेळ हा खास करून आपल्या विहिणींकरता आहे बरं का. खेळात मुलाची आई आणि मुलीची आई आपलंच मूल कसं मोठं आहे हे सिद्ध करायचा प्रयत्न करतात. हम भी कुछ कम नहीं ही भावना व्यक्त करण्याची हा खेळाचा मार्ग किती छान आणि मनाला भावतो ते आता पाहूया. सादर होतोय पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा रे तो माझी ग सून तुझी ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा रे तो माझा ग जावई तुझा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा नारी ग सुंदर आहे ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा रे तो माझा ग राज पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा रे तो माझी ग सिए आहे ग पोरी पिंगा पोरी पिंगा रे तो माझा ग डॉक्टर आहे ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा माझा पिंगा ग जातो फाशी ग म्हणतो तुझी ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलावलं रात जागवलं पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी
प्राधान्य येते आणि त्या सगळ्या तिच्या भोवती तिच्या नकळत जमा होतात आणि तिला मधोमध घेऊन फेर धरतात आणि सुरू होतात ते खेळ कुंटड मिरची आणि नाचगं घुमा. खंडेरायाच्या लग्नाला नवरी नटली. खंडेरायाच्या लग्नाला नवरी नटली. हे नवरी नटली. आईबाई सुपारी नटली. नवरी नटली. आईबाई सुपारी नटली. खंडेरायाच्या लग्नाला नवरी नटली. खंडेरायाच्या लग्नाला नवरी नटली. हे नवरी नटली. आईबाई सुपारी नटली. नवरी नटली. आईबाई सुपारी नटली. नवरी नटली. आईबाई सुपारी नटली. आई वडील ज्या मुलीला जा मुली जा दिया घरी तू सुखी राहा असे म्हणत मुलीची पाठवणी करतात. बिचाऱ्या मुलीला धुणं धुण्यापासून सगळी कामं सासरी करावी लागतात. पण मुलगी अशी उस्ताद असते बरं का, ती एकेकाचं धुणं कसं धुते ते आता पाहूया. आता सादर होते धुणं धुणे. धू बाई धू. धुणं धू. सासूर वासणी धुणं धू. सासूबाईंचं धुणं. सासूबाईंचं धुणं. मामांनींचं धुणं. मामांनींचं धुणं. नंदेचं धुणं. नंदेचं धुणं. नवऱ्याचं धुणं. नवऱ्याचं धुणं त्यांचं अगदी नीट धुणं आणि बाकीच्यांचं तसं अगदी सोसोस धुणं. मी बसली रुसून. तिचा रुसवा काढण्याची नवरा म्हणाला, चल राणी फिरायला जाऊया. ओटीला जाऊन होडीत बसूया. चल राणी फिरायला जाऊया. होडीवाल्या होडी वल्लव. चल जाऊ आंबेच्या गावा. होडीवाल्या होडी वल्लव. चल जाऊ आंबेच्या गावा. बिगिन बिगिन होडी वल्लव. चल जाऊ आंबेच्या गावा. बिगिन बिगिन होडी वल्लव. चल जाऊ आंबेच्या गावा. होडीवाल्या होडी वल्लव. चल जाऊ आंबेच्या गावा. होडीवाल्या होडी वल्लव. चल जाऊ आंबेच्या गावा. होडीवाल्या होडी वल्लव. चल जाऊ आंबेच्या गावा. आजच्या धकाधकीच्या जीवनात शरीराचे आणि मनाचे संतुलन फार लवकर बिघडताना दिसते. अगदी वयोगट 10 पासून 50 वर्षापर्यंत कितीतरी वेगळ्या वेगळ्या तक्रारींचे प्रमाण हल्ली वाढते. मुलीच्या वाढत्या वयापासून जर त्यांना खेळातून दिसतील अशा सर्वांग सुंदर व्यायामाची सवय लावली तर जिमला जायची मुळे जरूरच नाही का? बरोबर ना? तर असा जर खेळ पाहूया